सो लास्ट लेक्चर मध्ये आपण फुरियर सिरीजचा टाइप 1 0 to 2 पाय स्टार्ट केला होता. सो त्याच टाइपचा अजून एक न्यूमेरिकल आपण पाहणार आहोत. ऑब्टेन फुरियर एक्सपान्शन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पाय मायनस एक्स बाय 2 चा स्क्वेअर इन द इंटरवल ऑफ 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 2 पाय. सो हा इंटरवल बघितला की सगळ्यात पहिले तुम्हाला एफ ऑफ एक्स चा मेन फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. सो आपल्याला तीन व्हेरिएबल्स जे फंक्शन ए नॉट एन आणि बी हे फाइंड करायचे. सो आपण स्टार्ट करूया सगळ्यात पहिले ए नॉट पासून. सो ए नॉट चा फॉर्म्युला आहे 1 अपॉन पाय 0 टू 2 पाय एफ ऑफ एक्स डीएक्स. सर फंक्शन पुट करतोय मी फॉर्म्युलामध्ये. बाकी कुठल्याही फॉर्म्युलाला हात लावायचा नाही, फक्त एफ ऑफ एक्स चा जो क्वेश्चन आहे तो सबस्टिट्यूट करायचा आहे. पाय मायनस एक्स बाय 2 चा स्क्वेअर आणि डीएक्स. सो ह्याला इंटिग्रेट करायच्या आधी डिनॉमिनेटरला 2 हा कॉन्स्टंट आहे. 2 चा स्क्वेअर पण होणार कारण 2 हा ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे. सो 2 चा स्क्वेअर 4 आहे आणि कॉन्स्टंट असल्यामुळे तो 4 मी बाहेर काढतो. हा डिनॉमिनेटरला असल्यामुळे हा होईल 1 अपॉन 4 पाय 1 अपॉन 4 पाय. आता उरेल कोण न्यूमरेटरला पाय मायनस एक्स चा स्क्वेअर. सो ह्याचं जर इंटिग्रेशन केलं मी पाय मायनस एक्सच्या स्क्वेअरचं तर हा एक्स रेस टू एम चाच फॉर्म्युला आहे. एक्स रेस टू एम चा फॉर्म्युला असतो एक्स रेस टू एम प्लस 1 अपॉन एम प्लस 1. हाच फॉर्म्युला यूज होणार आहे. फक्त पाय मायनस एक्स चा क्यूब बाय 3. पाय मायनस एक्स चा स्क्वेअर आहे ना, स्क्वेअरचा काय होणार 3 बाय 3. आणि अजून एक छोटीशी गोष्ट, एक्स सोबत मायनस पण आहे. सो आपल्याला डिवाइड करायला लागेल -1 ने. हा आहे इंटिग्रेशनचा चेन रूल टाइपच. म्हणजे समजा ए एक्स रेस टू एम जर मी करत असेल तर इट विल बी ए एक्स रेस टू एम प्लस 1 अपॉन एम प्लस 1 इंटू ए. म्हणजे जो एक्स सोबत जो व्यक्ती असतो त्याने आपल्याला इंटिग्रेशन मध्ये काय करायचंय डिवाइड करायचं. इंटिग्रेशन मध्ये काय करायचंय डिवाइड करायचंय. सो हा रूल लक्षात घ्या इंटिग्रेशनचा. जर तुमचा एक्स एकटाच असता जर काय मायनस साइन नसती तर इथे आन्सर संपला असता. बट एक्स सोबत मायनस साइन असल्यामुळे मी डिवाइड केलंय -1 ने. लिमिट्स 0 टू 2 पाय. सो हा -3 बाहेर काढला तर -3 इंटू 4 विल बी -12 पाय. मायनस बाहेर काढलाय 3 4 जा 12. अप्पर लिमिट पुट करतोय तर अप्पर लिमिट काय येईल, अप्पर लिमिट येईल पाय -2 पाय चा क्यूब. 2 पाय लिहिला मी एक्सच्या जागेवर. पाय -2 पाय चा क्यूब मायनस लोअर लिमिट काय येईल पाय -0 चा क्यूब. पाय -0 चा क्यूब. हे झाले आपले अप्पर आणि लोअर लिमिट. सो जर आता पुढे मल्टिप्लाय केलं आपण पाय -2 पाय इज मायनस पाय आणि मायनस पाय चा क्यूब असतो -पाय क्यूब. पाय -2 पाय चा क्यूब. सो तुम्ही ही गोष्ट ऍज इट इज कॅल्सी मध्ये दाखवून पण फाइंड करू शकता. तुम्हाला कॅल्सी मध्ये लिहायचंय ब्रॅकेट मध्ये पाय -2 पाय चा क्यूब. तुम्हाला उत्तर मिळेल -पाय क्यूब मायनस पाय -0 असतो पाय, पायचा क्यूब राहणार आहे पाय क्यूब. सो -पाय क्यूब इज -2 पाय क्यूब. बरोबर आहे. मायनस मायनस प्लस झाला 2 6 जा 12 झाला. सो खाली काय उरलं 6 उरलं. आणि इथला 1 पाय आणि इथला 3 पैकी 1 पाय गेल्यावर किती पाय उरणार आहेत 2 पाय उरले. सो वर उरलं पाय स्क्वेअर आणि खाली उरलं बाय 6. सो आपल्या ए नॉट ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. ए नॉट ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली
पाय स्क्वेअर बाय 6. सो इतके सारे कष्ट केल्यानंतर आपल्याला तशी ए नॉटचा आन्सर मिळालेला आहे. सो आपण आता फाइंड करूया ए एन. एन साठी फॉर्म्युला लिहून घेतोय आधी. आणि फंक्शन सबस्टिट्यूट करतोय एफ ऑफ एक्सच्या जागेवर, जे होतं पाय मायनस एक्स बाय 2 चा स्क्वेअर. बाकी कॉस एन एक्स डीएक्स ला हात लावला नाही. सो फॉर्म्युला लिहिला. एफ ऑफ एक्स जो काय क्वेश्चन मध्ये मेन्शन केलाय तो इथे सबस्टिट्यूट केलेला आहे. जे मगाशी केलं तेच परत 2 चा स्क्वेअर 4 बाहेर काढतोय, तर हे असं दिसेल आपल्याला 1 बाय 4 पाय 0 टू 2 पाय. वर उरेल फक्त पाय मायनस एक्स चा स्क्वेअर कॉस एन एक्स डीएक्स. सो इथे आपल्याला लागू करावा लागेल युव्ही रूल इंटिग्रेशनचा. काय होता युव्ही रूल? पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन, प्लस मायनस सो. ओके. सो हा आहे पहिला, हा आहे दुसरा. सो युव्ही रूल लावूया. पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन कॉस एन एक्सचं इंटिग्रेशन असतं मायनस साइन कॉसचं इंटिग्रेशन असतं साइन एन एक्स अपॉन एन. कॉसचं इंटिग्रेशन असतं साइन आणि अपॉन काय केलं मी? एन केलं. सो पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह पाय मायनस एक्सच्या स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? 2 पाय मायनस एक्स. पाय मायनस एक्सचा स्क्वेअर हा एक्स रेस टू एम चा फॉर्म्युला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय असतो? 2x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय मायनस एक्स स्क्वेअर काय असणार? 2 पाय मायनस एक्स. आणि परत एक्स सोबत इथे मायनस साइन आहे, त्यामुळे मी मल्टिप्लाय करणार -1. मल्टिप्लाय का करणार? जेव्हा इंटिग्रेट करतो तेव्हा आपण त्या -1 डिवाइड करतो, जसं मगाशी केलं होतं. इंटिग्रेट करताना -1 काय केलं? डिवाइड केलं. आणि डेरिव्हेटिव्ह काढताना -1 काय करायचंय? मल्टिप्लाय करायचं. सो बेसिक तुम्हाला चेन रूल, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे माहिती पाहिजे. सो पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन साइनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एन एक्स अपॉन आधीचा एन आणि आत्ताचा एन. हा एन आणि त्याचा एन प्लस परत पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. तर डेरिव्हेटिव्ह काढताना बघा, या 2 ला हात लावत नाही कारण 2 कॉन्स्टंट आहे. या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काढायचा मला. पायचा डेरिव्हेटिव्ह असणार 0 मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह असणार 1. सो ह्याचा डेरिव्हेटिव्ह झाला -1. पायचा 0 आहे कॉन्स्टंट असल्यामुळे, उरला फक्त -1. आणि हा -1 कॉन्स्टंट असल्यामुळे त्यालाही हात लावला नाही. सो हा झाला माझा डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन ऑफ मायनस कॉस एन एक्स. परत मायनसला हात लावत नाही. कॉसचं इंटिग्रेशन काय असतं? साइन एन एक्स अपॉन आधीचे 2 एन आहेच आहेत, आत्ताचा अजून एक एन लागेल. ओके. प्लस पुढे इथे बघा सगळे कॉन्स्टंट आलेले आहेत. आणि युव्ही रूल कधी संपतो? जेव्हा कॉन्स्टंट येतात. सो इथे आपला युव्ही रूल संपलेला आहे. लिमिट्स आहेत 0 टू 2 पाय. लिमिट्स आहेत 0 टू 2 पाय. सो आता मला सगळं सबस्टिट्यूट करायचं आहे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट साठी. मी एक शॉर्टकट नोट लिहून देतोय. नोट ही आधी लिहून घ्या तुम्ही सगळ्यांनी नोट. जेव्हा पण साइन मध्ये तुम्ही 2 पाय पाय किंवा 0 पुट करता आणि तेव्हा ते पुट केल्यानंतर तुमच्या समोर साइन 2 पाय एन, साइन पाय एन किंवा साइन 0 येतं, तेव्हा ती टर्म डायरेक्ट कॅन्सल करायची, लिहायची गरज नाही. परत समजावतोय. जेव्हा जेव्हा साइन मध्ये 2 पाय पाय आणि 0 पुट केल्यानंतर जेव्हा असं काही दिसेल तुम्हाला, तेव्हा त्याच्या आसपासची जी अख्खी टर्म आहे ती लिहू नका. तुम्हाला खूप सोपं जाईल आणि खूप तुमचा वेळ वाचेल, तुमची जागा वाचेल. हे सगळं तुम्ही जर शॉर्टकट अप्लाय केलात तर. खूप महत्वाची नोट आहे ही. नोट आधी लिहून घ्या. ओके. सो आय एम युझिंग द शॉर्टकट. आय एम स्टार्टिंग द न्यूमेरिकल. सगळ्यात पहिले मला 2 पाय पुट करायचं आहे अप्पर लिमिटला. इथे बघा, मी इथे 2 पाय पुट करायच्या आधी इथे विचार करतो ना,
जर मी इथे 2 पाय पुट केला तर इथे तुम्हाला काय दिसणार आहे, साइन 2 पाय एन, आणि साइन 2 पाय एन पुट केल्यानंतर आन्सर किती येणार आहे, 0. मग ही अख्खीच्या अख्खी टर्म लिहायची गरज नाही. बघा किती वेळ वाचला आपला. तुम्ही इथे 2 पाय लिहिणार, इथे 2 पाय लिहिणार, आणि मग पुढच्या स्टेपला ते कॅन्सल करणार. त्यापेक्षा आत्ताच कॅन्सल करा ना, तुमचा मार्क कट होणार आहे नाही, पण वेळ नक्की वाचेल तुमचा. सो हा अख्खाच्या अख्खा पार्ट झाला माझा 0. आता फक्त हा उरलाय. हे बघा, हा मायनस आणि हा मायनस प्लस होईल, आणि हा मायनस मायनस होईल. सो मायनस मायनस प्लस झाल्यावर उरला फक्त एकच मायनस, जो आहे कॉस. आता आपल्याकडे 2 उरलेला आहे, पाय उरलेला आहे, मायनस एक्स ला आपण काय पुट करणार आहे, अप्पर लिमिट, दॅट इज 2 पाय. सो 2 उरला, पाय मायनस 2 पाय उरला, आणि कॉस 2 पाय एन अपॉन एन स्क्वेअर. 2 पाय पुट केलाय, सो 2 पाय एन अपॉन एन स्क्वेअर. परत आला बघा साइन. साइन मध्ये 2 पाय पुट केल्यानंतर आन्सर येणार आहे 0, लिहायची गरज नाही. सो मायनस प्लस जे काय असेल, मायनस प्लस शिकवतो, मायनस मायनस तर प्लस होणार आहे, उरला एकच मायनस, पण 0 येणार आहे, काही फरक पडत नाही गोष्टीने, पण ठीक आहे. चला, अप्पर मायनस लोअर. आता मला काय पुट करायचं आहे, 0. साइन मध्ये 0 टाकल्यावर आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. कशा लिहिताय, सोडून द्या, राईट. अगेन मायनस मायनस प्लस, उरला एक मायनस. जर मला इथे एक्स मध्ये 0 लिहायचा असेल तर मी काय लिहिणार, 2 पाय मायनस 0, आणि कॉस n इंटू 0 इज 0 अपॉन n इंटू n इज n स्क्वेअर. डन. आणि परत साइन मध्ये 0 लिहिल्यावर आन्सर काय येणार आहे, 0. मायनस मायनस प्लस, उरला एक मायनस, आणि 0. सो हे झाले माझे अप्पर आणि लोअर लिमिट. बघा किती जागा वाचली, बघा किती वेळ वाचला. जर का आपल्याला माहिती आहे की आन्सर 0 येणार आहे तर लिहायची गरज नाही. 1/4 पाय. ओके. आता हा -2 तसाच. व्हॉट इज पाय -2 पाय? पाय -2 पाय इज मायनस पाय. कॉस 2 पायांची व्हॅल्यू मी आधी लिहून दिलेली, जी 1 असते. सो हे झालं माझा हा वाला पाय. हा मायनस आणि हा मायनस झाला प्लस. उरला कोण, 2. पाय -0 इज पाय. कॉस 0 असतो 1/n स्क्वेअर. ओके. सो आता पूर्ण सॉर्ट करूया आपण हे सगळं. 1/4 पाय तसाच. हा मायनस मायनस प्लस 2 पाय बाय n स्क्वेअर, प्लस हा पण 2 पाय बाय n स्क्वेअर, दॅट इज 2 पाय प्लस 2 पाय 4 पाय बाय n स्क्वेअर. 2 पाय प्लस 2 पाय 4 पाय, बेस कॉमन आहे आपला n स्क्वेअर. 4 पाय कॅन्सल झाले. आन्सर आलेलं आहे आपलं 1/n स्क्वेअर. सो हे कोणाचं आन्सर आलेलं आहे आपलं, an चं आन्सर आलेलं आहे. यू शुड बी प्रिसाइज इन युजिंग UV रूल. तुम्हाला हा UV रूल यूज करता आला पाहिजे. तुम्हाला लिमिट पुट करता आले पाहिजे. तुम्हाला अप्पर लिमिट लोअर लिमिट पुट केल्यानंतर गोष्टी गोळा करता आल्या पाहिजेत, कॅन्सल करता आल्या पाहिजेत, तरच तुम्ही कन्क्लुजन वर पोहोचणार आहात. ओके. सो एन झालेला आहे आपला. आपण फाइंड करूया BN. So 1 by pi 0 to 2 pi pi minus x by 2 चा स्क्वेअर साइन nx dx. परत सबस्टिट्यूट करतोय सगळं. 2 चा स्क्वेअर 4, 4 काढला बाहेर. 1/4 पाय काय काय उरेल, पाय मायनस एक्स चा स्क्वेअर साइन nx dx. So again we have to apply UV rule. So UV rule स्टार्ट करतोय, लक्ष द्यायचंय व्यवस्थित. पहिला तसाच साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कॉस nx अपॉन n. पहिला तसाच दुसऱ्याचा इंटिग्रेशन मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. सो जे मगाशी एक्सप्लेन केलं, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x, बट हा x नसल्यामुळे x सोबतच्या -1 नी मल्टिप्लाय करणार.
डेरिव्हेटिव्ह काढताना मल्टिप्लाय, इंटिग्रेशन काढताना डिवाइड. बोला मायनस तसाच कॉसचं इंटिग्रेशन साइन एन एक्स अपॉन आधीचा एन आत्ताचा एन झालं इंटिग्रेशन प्लस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 2 तसाच पायचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 -1 तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन करताना मायनस तसाच साइनचं इंटिग्रेशन काय असतं मायनस कॉस एन एक्स अपॉन आधीचे 2n आणि आत्ताचा तिसरा. सो इथे कॉन्स्टंट आलेले आहेत. सो आपला युव्ही रूल इथे संपलेला आहे. लिमिट्स आहेत 0 to 2 पाय. सो युव्ही रूल कळल्यानंतर सबस्टिट्यूशन कळले पाहिजे. 2 पाय पुट करतोय सगळ्या एक्सच्या जागेवर. इथे येईल पाय मायनस 2 पायचा स्क्वेअर. हा मायनस बाहेर येईल. ही मायनस साइन पहिले बाहेर लिहितोय. पाय मायनस 2 पायचा स्क्वेअर कॉस 2 पाय एन बाय एन. हा झाला ही वाली टर्म. साइनची टर्म लिहायची नाही. डायरेक्ट स्किप केली तरी चालणार आहे. डायरेक्ट पुढच्या टर्म वर येतोय. मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस फक्त उरला प्लस 2 कॉस 2 पाय एन बाय एन क्यूब. सो हे झालंय माझं अप्पर लिमिट. मायनस स्टार्ट करतोय लोअर लिमिट. काय पुट करायचंय मला 0. इथे जर का मी 0 पुट केलं तर पहिले मायनस साइन बाहेर येईल. ही वाली मायनस बाहेर आली. असं लिहिणार मी पाय मायनस 0 चा स्क्वेअर कॉस एन इंटू 0 इज 0 बाय एन. साइन 0 ची टर्म डायरेक्ट स्किप केली तरी चालेल. मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस उरला प्लस 2 कॉस 0 पुट केल्यावर बाय एन क्यूब. सो हे झालं आपलं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता गोळा करायला शिकूया. हा मायनस तसाच पाय मायनस 2 पाय असतो मायनस पाय. पण जर मायनस पायचा स्क्वेअर केला तर तुम्हाला मिळेल प्लस पाय स्क्वेअर. मायनसचा स्क्वेअर मायनसचा स्क्वेअर प्लस असतो आणि मायनसचा क्यूब मायनस असतो. सो हा पाय मायनस 2 पाय असेल मायनस पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर प्लस झाला. मायनस ही साइन तशीच ठेवली. याचा आन्सर आले पाय स्क्वेअर. तुम्ही कॅल्सी मध्ये टाकून पण ह्याचा या ब्रॅकेटचा आन्सर काढू शकता. ओके कॉस व्हॉट इज कॉस 2 पाय एन 1. कॉस 2 पाय ची व्हॅल्यू किती असते 1 प्लस 2 कॉस 2 पाय ची व्हॅल्यू 1. ओके मायनस मायनस प्लस पाय मायनस 0 चा स्क्वेअर असणार आहे पाय स्क्वेअर कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आणि हा मायनस जसा ह्याला प्लस झाला तसा हा मायनस याला मायनस करेल. बाहेरचा मायनस आतमध्ये सगळ्यांना लागतो. फक्त पहिल्याला लावायचा नाही पुढे पण लावायचा. सो हा मायनस इंटू हा प्लस मायनस 2 कॉस 0 ची व्हॅल्यू 1 बाय एन क्यूब. सो सगळ्या गोष्टी पुट केलेल्या आहेत मी. एकदा नीट लिहून घेऊया. 1 बाय 4 पाय हा येईल मायनस पाय स्क्वेअर बाय एन प्लस 2 बाय एन क्यूब प्लस पाय स्क्वेअर बाय एन मायनस 2 बाय एन क्यूब. जर नीट सगळं चेक कराल तर मायनस पाय स्क्वेअर बाय एन प्लस पाय स्क्वेअर बाय एन ला कॅन्सल झाला. 2 बाय एन क्यूब मायनस 2 बाय एन क्यूब ला कॅन्सल झाला. आपला आन्सर आलेला आहे 0. आपला आन्सर आलेला आहे 0. राईट. सो ही कोणाची व्हॅल्यू आलेली आहे bn ची. सो आपल्याकडे a0 ची व्हॅल्यू आहे an ची व्हॅल्यू आहे bn ची व्हॅल्यू आहे. bn 0 आलेला आहे. an आलेला आहे 1 बाय एन स्क्वेअर आणि a0 आलेला आहे पाय स्क्वेअर बाय 6. सो आय एम रायटिंग माय फायनल आन्सर f of x इज इक्वल टू a0 आलेला आहे पाय स्क्वेअर बाय 6 बाय 2. बाय 2 हा फॉर्म्युलाचा आहे प्लस समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. n आलेला आपला 1 बाय एन स्क्वेअर कॉस nx आणि प्लस bn आलेला आहे आपला 0. सो व्हॉट इज माय फायनल आन्सर. हा 6 2 जा 12 होईल
So pi square by 12 plus summation n is equal to 1 to infinity 1 by n square cos nx. हा 0 असल्यामुळे हे कॅन्सल झालं. दिस इज माय फायनल फुरियर एक्सपान्शन ऑफ द फॉलोइंग फंक्शन पाय मायनस एक्स बाय 2 चा स्क्वेअर. हा खूप जास्त मोठा क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला ए नॉट पण काढावं लागलं, एन पण काढावं लागलं, बीएन पण काढावं लागलं, म्हणून हा क्वेश्चन खूप जास्त मोठा झालेला आहे. बट दिस इज माय फायनल आन्सर. Okay, so this is how to solve 0 less than x less than 2 pi टाइप नंबर 1 चे न्यूमेरिकल अशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलेले आहे. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण टाइप नंबर 2 कडे जाणार आहोत. थँक्यू.